शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण अशा एका अनोख्या जबरदस्त शेतीमध्ये भरघोस उत्पादन मिळवून देणाऱ्या एका पिकाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. निश्चित स्वरूपात हे पीक शेतकऱ्याला कमी दिवसामध्ये मालामाल करेल आणि भरघोस उत्पादन मिळवून देईल. तर हे पीक आहे कारलं. हे पीक पण शेतकरी मित्रांनो पाहू शकता अनोख्या पद्धतीने कारलं पिकाची लागवड केलेली आहे. मग कारलं पिकाची लागवड करते बी बियाण्याची व्हरायटीची निवड, तारकाठी मांडवाचा योग्य वापर, लागवड किती अंतरावर करणं गरजेचं आहे आणि कारलं पिकामध्ये फवारण्या खत औषधांचं नियोजन करायचं तरी कसं, तर याची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कमी दिवसामध्ये कारलं पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचं असल्यास नियोजन हे टप्प्याटप्प्यानुसार सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण ही अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत कंपनीचे प्रतिनिधी. सर नमस्कार. नमस्कार सर. सुरुवातीला आपला परिचय द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समीर ऑर्डर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. बर. तर सर ही जे कारलं आहे तर हे आहे तरी कोणतं? हे ऑर्डर सीड्स कंपनीचं महेश कारला आहे. महेश कारलं आहे. तर आता पाहू शकता इतक्या जबरदस्त आणि डेव्हलप झालेला हा प्लॉट आहे. तर शेतकऱ्यांना निश्चित स्वरूपात फायद्याची शेती ही कारल्याची ठरत असते. हो, 100% फायद्याची शेती ठरत असते. बरं, आता हे जे काय महेश कारलं आहे तुमचं, तर ह्याची लागवड केल्यानंतर हे तोडणीला किती दिवसात येतं? साधारण ते 50 ते 55 दिवसात तोडणीसाठी येते. म्हणजे 50 ते 55 दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणार हे पीक आहे. बरं, तर आता या कारल्याची लागवड करायची तरी कशी? हे आता आपण तुम्ही प्लॉट मध्ये बघू शकता, 8x2 असं या अंतरावर आपण केलेलं आहे. पूर्ण मंडप पद्धतीने केलेलं आहे. ओके, म्हणजे 8 फूट रुंद हा आणि लांबीला 2 फूट. झाडांमधील 2 रोपांमधील अंतर 2 फूट फूट. ओके. तर हा जो काय तारकाठी मांडव केलेला आहे, तर मी तर पाहतो फक्त बांबू आणि एक जे काय तंगूस नायलॉन दोरी तर याचाच वापर केलेला आहे. हो. म्हणजे तारकाठीचा मांडव हा महागात जात होता, तर बरोबर. त्याच्यापेक्षा हा स्वस्त जातोय. हो, कॉस्टिंग कमी बसते. ओके ओके, कॉस्टिंग कमी बसते आणि शेतकऱ्याला परवडणारी देखील अशी शेती ही कारल्याची आपण म्हणू शकतो. तर एक साधारणपणे विचार केला तर रोगराई असेल किंवा खत औषधांचं मॅनेजमेंट याबद्दल थोडीशी माहिती द्या मला. आता रोगराईला व्हरायटी दणकट आहे. व्हरायटी दणकट असण्याचे कारण म्हणजे ऑर्डर सीडनं आपण नवीन नवीन एक्सपेरिमेंट करून हे व्हरायटी मार्केटला दिलेले आहे. ओके. आता ह्याची खासियत जर सांगायची झाली तर ह्याचं तुम्ही माल बघू शकताय. मालाला काटा चांगला असल्यामुळे मार्केटला उठावी चांगला आहे. तुम्ही हो, बघू बरोबर. शकताय त्याला काट्यांची हे जी जे काही टोच आहे, काटे आहेत हा. हे चोचे राहतात, हा. तर याचा उठाव जास्त प्रमाणे हो. म्हणजे जास्त प्रमाणे असल्यामुळे मार्केट कॅप्चर करतंय हे. हो. ओके. आणि निश्चित आणि स्वरूपात साईजला पण थोडी मोठी येते. साईजला देखील ही मोठी आहे. 12 ते 14 सेंटीमीटर ची लांबी येते. लांबी आहे साधारण 70 ते 80 ग्रॅम पर्यंत फळ जाते. आणि हे चालतं किती दिवस? साधारण 50-55 दिवसांनी चालू होते. त्याच्या पुढे 1-2 महिने चालते चांगल्या अजून पद्धतीने 2 शेतकरी. महिने. हो. म्हणजे शेतकऱ्यांनी योग्य जर नियोजन केलं खत औषधांच्या फवारण्या, तर आता एक महत्वाचं म्हणजे याला पाण्याचं जे नियोजन आहे तर हे नाही, ते प्रत्येकाच्या जमिनीवर ठरत असतं. ठरत पाणी असतं. जास्त कमी जास्त थोडंफार ऍडजस्टमेंट करावं लागतं. आपल्या जमीन काळी जमीन असेल तर एक अर्धा तास किंवा मुरमाड जमीन असेल तर एक तासभर त्या हिशोबाने करू शकतो आपण. ओके. तर ही जी काय फुलकळी अवस्था असेल त्याचबरोबर फळधारणा अवस्था असेल त्यामध्ये कॅल्शियम, बोरॉन, नायट्रेट हो, कॅल्शियम सेटिंग साठी आपल्याला देणं गरजेचं आहे. बरोबर. त्याचबरोबर फॉस्फरस आणि पोटॅश युक्त ग्रेड यांचा देखील वापर करणं तितकंच बरोबर. महत्वाचं ठरतं. हो. म्हणजे जर अशा पद्धतीने नियोजन करत असाल तर निश्चित स्वरूपात शेतकरी आपला 4 पैसे कमी पदरात पाडणार आहे. तर मग आता सांगायचा लागवडीचा कालावधी. खरीप आणि रब्बी या 2 कालावधीसाठी आपण जास्त करून शेतकऱ्यांना लावण्यासाठी सजेशन करू शकतो. म्हणजे 12ही महिने लागवड करू शकतो आपण. 100% करू शकतो. तारकाठी मांडव किंवा अशा पद्धतीचं तुम्ही जर हे नियोजन करत असाल मांडवाचं, निश्चित स्वरूपात शेतकरीला परवडणारी अशी ही कारल्याची शेती आहे. आता बाजारभावाचा काय अंदाज तुम्हाला सांगता येईल का ते थोडा? बाजारभाव असं मार्केटच्या ह्याच्यावर ठरत असतात. म्हणजे मिनिमम 30 रुपये 40 रुपये किलो जरी भेटला 100% राहतात. ते तरी शेतकऱ्याला परवडतं. पैसे परवडते. साधारण तुम्हाला एकरी 8 ते 10 टनापर्यंत ॲव्हरेज निघू शकते तुम्हाला. म्हणजे एकरी 8 ते 10 टन हो. उत्पादन मिळून देणारे हे ऑर्डर सीडचं महेश कारला आहे. कारला आहे. तर शेतकऱ्याला अधिक माहिती पाहिजे किंवा शेतकऱ्यांना हे तुमचं बियाणं किंवा रोप या कारल्याची घ्यायची असल्यास कशी घ्याल? तुम्ही आमच्या कंपनीशी प्रतिनिधीशी संपर्क साधू शकताय. ओके. तर शेतकरी मित्रांनो स्क्रीनवर जो काही नंबर दिलेला आहे ऑर्डर सीडचा, यांच्या प्रतिनिधींचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला देखील कारलं पिकाची लागवड करायची, भरघोस उत्पादन मिळवायचे, बियाणं नक्कीच मिळणार आहे. माहिती आवडली अजूनही सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.